जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहत आहे जत 24 न्यूज। मी ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम करत असताना ज्या योजना शासनाच्या आहेत त्या 100% राबवून किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त निधी कसा गावाला येईल किंवा आपल्या मतदारसंघात येईल या हिशोबाने मी काम करत राहिलेलं आहे। गावगड्यातला कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आणि सर्वसामान्य लोकांचे ज्या अडचणी आहेत त्या कायमस्वरूपी सोडण्याचा प्रयत्न केला आहे। आज गेले 25-30 वर्ष झाले ह्या गावची ग्रामपंचायत ही माझ्या ताब्यातच आहे। अजून बाकी सहकारी सोसायटी संस्थेवरती मी काम केलेलं आहे। जत कारखान्याचा संचालक म्हणून मला त्या काळात माझे वडील स्वर्गीय तानाजी अप्पा सावंत त्यांच्या निधनानंतर मला तिथं कॉप्ट मेंबर म्हणून घेतलं। त्यामध्ये सहकारामध्ये काम करण्याचा मला अनुभव आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये मला ह्या मतदारसंघातून भरघोस मताने पंचायत समितीने निवडून दिलं होतं। त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं पाझर तलावाचं काम असतील काय विविध 15 वित्त आयोगातली कामं असतील त्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मी जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वसामान्य तळागाळातला करणारा कार्यकर्ता आहे। माझी लढाई ही धनशक्तीच्या विरोधात असून जनशक्तीच्या जीवावरती आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता धनशक्तीला कधीच दाद देणार नाही। हा मतदारसंघ कायमस्वरूपी सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागं ठाम राहिला आहे आणि धनशक्तीला कधीच स्वीकारणार नाही। त्यामुळं मला ह्या मतदारसंघामध्ये जनशक्ती ही माझ्या पाठीमागं असल्यामुळं माझा विजय निश्चित होणार आहे। मी गेल्या सातत्यानं काम करतो आहे। या कामाच्या जीवावरती माझ्या लोकसंपर्काच्या जीवावरती माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ते लोक मला विश्वासाने ह्या जिल्हा परिषदेमध्ये मला चांगल्या मताधिक्याने निवडून देतील। मला खात्री आहे लोक माझ्यावर मतदानरूपी आशीर्वाद देतील।